हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. येत्या 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयाला आपण खूप काही गोष्टी दानधर्म करू शकतो किंवा या दिवशीचं नेमकं काय महत्त्व आहे. कारण की या दिवशी 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. तर या सर्वांविषयीच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत, की अक्षय तृतीयाचं काय महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही काय दानधर्म करावा जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला हे मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीया ही तिथी येत आहे. दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी आहे. ही अक्षय तृतीया चतुर्थीयुक्त आहे. ही खूप वर्षाच्या नंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी बुधवार रोहिणी नक्षत्र हा दुर्मिळ योग आलेला आहे. अक्षय तृतीया वैशाख मासामध्ये बुधवारी किंवा सोमवारी जर आली तर किती पवित्र आहे त्याचं प्रमाण निर्णय सिंधू या ग्रंथात दिलेलं आहे. वैशाखे शुक्ल पक्षे तु तृतीया रोहिणी युता दुर्लभा बुधवारेन सोमेनापि युता तथा. बुधवारी किंवा सोमवारी येणारी अक्षय तृतीया ही दुर्लभ अशी मानलेली आहे. रोहिणी बोधयुक्तापि पूर्वविद्धा विवर्जिता भक्त्या कृताभिमाम धाता पुण्यम हंती पुरा कृतम. म्हणजे बुधवारी किंवा सोमवारी येणारी अक्षय तृतीया या दिवशी जे कोणी पुण्यकर्म करतील त्या पुण्यकर्माचं फळ सहस्त्रपोट असं दिले, कोटीपोट असं दिलेले. पुढे काय म्हणले ते, रोहिणी योगात पुण्य कोटी प्रदासेती. म्हणजे रोहिणी नक्षत्र बुधवारी सोमवारी जर आलं आणि त्या दिवशी जर का पुण्यकर्म केलं गेलं तर त्या पुण्यकर्माचं फल किती आहे, पुण्य कोटी प्रदासेती. म्हणजे कोटीपटीत त्याचं फळ मिळतं. म्हणून यावर्षी आपल्याला अक्षय तृतीया ही बुधवारी आलेली आहे. म्हणून ह्या अक्षय तृतीयेवर काय काय करावं, सुवर्ण खरेदी करावी, भूमिपूजन करावं, घर खरेदी करावं, वस्त्र खरेदी करावे, सहित पुण्याचं फळ जर तुम्हाला मिळवायचं असेल तर पक्ष्यांसाठी चारा, पक्ष्यांसाठी पाण्याची सोय ही केली गेली पाहिजे आणि ती करावी. कुंभदान करावेत, जलकुंभदान करावेत. ज्यांची आई वडील गेलेली असतील त्यांच्या प्रित्यर्थ पुण्य जर प्राप्त करायचं असेल, जर त्यांना मुक्त करायचं असेल तर पितरांच्या मुक्तीस्तव कुंभदान करावे. पाण्याची झारी, पाण्याचा माठ हा दान करावा. एक युग संपवून दुसऱ्या युगाची सुरुवात, कृतयुग संपवून त्रेतायुग लागायच्या काळामध्ये ही तिथी सुरू झालेली आहे. ह्याच तिथीवर राक्षसांचा नाश करण्यासाठी देवाचा 6वा अवतार परशुरामाचा अवतार झाला, हे लक्षात ठेवा. आणि त्या परशुरामाने दुष्टांचा नायनाट करून टाकला. म्हणून त्याने सांगितलं की ह्या तिथीवर जो कोणी मृत्तिकेचं पात्र पाणी, मृत्तिकेचं पात्र धान्य हा दान करल त्याची पितृ तर मुक्त होतीलच, पण त्याला काहीच कमी पडणार नाही. तो महान पुण्यवान अशा प्रकारचा गणला जाईल. म्हणून ह्या अक्षय तृतीयेला महत् पुण्यकारक असणारी ही तिथी आहे. ह्या तिथीवर सर्वांनी कुंभदान करावे, अन्नदान करावं, फलदान करावेत, पक्ष्यांकरता पाणी ठेवावं, पक्ष्यांकरता चाऱ्याची सोय करावी, पक्ष्यांकरता निवासाची सोय करावी, वाट सरून करता पानपोळ्या सुरू कराव्या. जे कोणी करतील त्यांच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतील. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या गोष्टीचा दानधर्म करावा जेणेकरून नक्कीच त्याचं फळ तुम्हाला हे मिळेल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.